मस्तपैकी गावरान चिकन आणि चुलीवरचा बेत आणि त्यातल्या त्यात मातीच्या भांड्यामध्ये. तर सगळे योग कसे जुळून आले. मातीचे भांडे पण आणले आणि चूल पेटवायला जागा पण होती. तर चला म्हटलं गावरान चिकन आज चुलीवर अस्सल गावरान पद्धतीने आणि मातीच्या भांड्यातच करावं. तर चला रेसिपी पाहूया. तर नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आधी मसाले करून घेऊया. एक कढई मी गॅसवरती ठेवली आणि त्यामध्ये सगळे खडे मसाले, विलायची, भेंडी विलायची, कलमी, लवंग, मिरे आणि 2 ते 3 तेजपान छान खमंग असे परतून घेतले. त्यामध्येच खवलेलं खोबरं, सुकं खोबरं टाकलं. खोबरंसुद्धा छान रंग बदलेस तोवर असं ब्राऊन होस तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं. जेवढे छान मसाले परतले तेवढा छान म्हणजे ग्रेव्हीला रंग येतो. म्हणून छान असे मसाले परतून घ्यायचे. मसाले हे छान परतून झालेले आहे. आता हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये एक उभा चिरलेला कांदा देखील छान लालसर होतपर्यंत छान मी भाजून घेतलेला आहे. कांदा छान भाजून झाला की त्यामध्ये एक टोमॅटो टाकला चिरलेला. टोमॅटो आणि कांदा दोन्ही पण छान परतून घेतलं. हे देखील छान आता परतून झालेलं आहे. तर हे सगळं वाटण, मसाल्याचं वाटण हे मिक्सरमधून काढून घेऊया. लसूण, आलं आणि त्यामध्ये हिरवी कोथिंबीर घातली आणि सगळे जे मसाले आहे भाजलेले ते सगळे छान वाटून घेतले बारीक. आता गावरान चिकन आहे, छान स्वच्छ पाण्याने असं धुवून घेते. इकडे खेड्या गावामध्ये छान मिळतं असं गावरान चिकन, जे घरचं असतं, जे घरी ज्या आपण पोसलेल्या कोंबड्या असतात त्याचं चिकन आहे. तर चला आता चुलीवर कढई ठेवली मातीची आणि त्यामध्ये तेल घेतलं. तेल तापलं की त्यामध्ये हळद, हे शेंगदाण्याचं तेल इथे मी घातलेलं आहे. तर असं मातीचं भांडं होतं त्यामुळे असेल कदाचित फेस आला, पण मसाले टाकल्यानंतर तो फेस चालला गेला. हळद घातली आणि आलं लसूणची पेस्ट टाकली. आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट चांगली परतल्यानंतर 2 चम्मच धने पावडर टाकलं. धने पावडर आणि आलं लसूणची पेस्ट ही थोड्या वेळ छान परतून घेतली आणि जे बाकी खडे मसाले आणि सुकं खोबरं वाटण केलं होतं, कांदा, टोमॅटो सगळं मिक्सच वाटण केलं होतं, ते मसाले टाकून व्यवस्थित छान परतून घेतले. चुलीवरच्या जेवणाची चव काही वेगळीच असते. झाकण ठेवून मसाले छान शिजवून घेतले. मसाले पूर्णपणे छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे तिखट, इथे मी 3 चम्मच तिखट घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ. 1 किलो चिकन होतं. तिखट, मीठ, छान मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर धुवून ठेवलेलं चिकन घालून घेतलं आणि संपूर्ण छान मिक्स करून घेऊया. संपूर्ण चिकन मसाल्यामध्ये छान परतून घेतलं. मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून पूर्णपणे चिकन हे शिजवून घेतलं. पाणी टाकलेलं नाही आहे, आधी सुरुवातीला पाणी टाकायचं नाही. पूर्ण चिकन शिजल्यानंतर जेवढी ग्रेव्ही ठेवायची आहे आपल्याला तेवढं गरम पाणी टाकायचं, तेव्हाच छान चिकनची चव अशी खूप छान होते. पटकन पाणी टाकायचं नाही. तर संपूर्ण छान मी शिजवून घेतलं. चिकन 90% तरी शिजवून घेतलं आणि त्यामध्ये जेवढी ग्रेव्ही पाहिजे तितपत गरम पाणी टाकून घ्यायचं. इथे भाकरीसोबत भाकरी खाणार आहोत, भाकरीचा बेत आहे, त्यामुळे ग्रेव्ही थोडी पातळच हवी असते भाकरीला. म्हणून जितपत आपल्याला पातळ हवी आहे तितपत पाणी सोडून मस्तपैकी चिकन हे शिजवून घेतलं. पाहू शकता किती छान असा मस्तपैकी तर्री आलेली आहे चिकनला आणि चिकन देखील शिजलेलं आहे. खूप गरम आहे त्यामुळे खूप भाजत आहे हाताला. तर हे चिकन तयार झालेलं आहे. मस्तपैकी चुलीवरचं हे गावरान चिकन आता उतरवून घेऊया आणि इथे चुलीवरच मातीच्याच भांड्यामध्ये भात करून घेते आहे. तर भात करण्याकरिता इथे मी मातीचं पातेलं चुलीवर ठेवलं आणि त्यामध्ये पाणी घातलं आहे 2 तांबे. पाणी उकळण्याकरिता ठेवून दिलं. पाण्याला उकळी आली की इकडे तांदूळ धुवून घेतला. तांदूळ छान 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा.
आणि पाणी हे झाडांनाच घालायचं. इकडे पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता जो धुवून ठेवला आहे तो तांदूळ टाकून घेते आणि चवीप्रमाणे मीठ. मिक्स करून घेऊन झाकण ठेवून भात देखील शिजवून घेऊया. घराच्या बाहेर आणि मातीतल्या भांड्यातलं जेवण म्हणजे आहा. भात पण छान झालेला आहे. संपूर्ण पाणी हे आटलेलं आहे आणि भात तांदूळ आपला 90% एवढा शिजलेला आहे. आता झाकण ठेवून त्याला मंद आचेवर ठेवून घ्यायचं. भात तयार झालेला आहे. तर चिकन पण तयार आहे आणि भात पण तयार आहे. पाहू शकता किती छान तर्री अशी चिकनला आलेली आहे. तर चला जेवणाचं ताट वाढून घेऊया. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. मस्तपैकी आता ताट वाढून घेऊया. चुलीवरचा भात जो मातीच्या भांड्यामध्ये केला अशी वेगळीच टेस्ट म्हणजे लागत होती. गावरान चिकनचा रस्सा म्हणजे चिकन आणि चुलीवरचा भात आणि सोबत बाजरीची गरमागरम अशी भाकरी. खूप छान वाटलं आणि एक मेजवानीच झाली. तर असं तुम्ही पण करता का आणि तुम्हाला पण अशा प्रकारचं जेवण आवडतं का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी माझी कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.